नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल झालेला नवी मुंबई पोलीस भरतीचा पेपर तुम्ही पाहिलाच असेल. आजच्या या विशेष सत्रात आपण या पेपरमधील गणिताच्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. प्रश्नांची काठिण्य पातळी कशी होती आणि कमीत कमी वेळात उत्तरे कशी काढायची हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रश्मी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 49 वर्ष असल्यास रश्मीच्या आईचे वय किती? आता ऑप्शनवरून जातोय. अशा प्रकारचे वयवारीवरचे क्वेश्चन असतील तर ऑप्शनवरून जायचं. ए पर्याय बघूया आपण. 11 वर्ष रश्मीचे वय दिलेलं आहे. रश्मीचे वय 11. रश्मी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. म्हणजे आईचे वय किती असणार आहे? आईचे वय 11 अधिक 27 म्हणजेच किती? 38 आईचं वय असणार आहे. त्या दोघींच्या वयांची बेरीज 49. आता या दोघांची वयाची बेरीज 49 होते काय? 11 अधिक 38 49 होते. म्हणजे ऑप्शन ए आपला करेक्ट आहे. 11 वर्ष रश्मीचं वय असणार आहे. प्रश्न क्रमांक 77. ज्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज त्या संख्येच्या दुप्पट असते त्या संख्येला काय म्हणतात? आता इथे काय बघा, त्या संख्येला परिपूर्ण संख्या असं म्हणतात. आपलं उत्तर ए असणार आहे. परिपूर्ण संख्या म्हणजे काय बघूया आता. सुरुवातीला काय बघूया आपण? अखंड संख्या. आता अखंड संख्या म्हणजे काय? अखंड म्हणजे ज्या संख्या 0 पासून स्टार्ट होतात, 0, 1, 2 आणि अप टू इन्फिनिटी पर्यंत या संख्या काय आहेत? अखंड संख्या आहेत. आता वास्तव संख्या म्हणजे काय? वास्तव संख्या म्हणजे काय? तर वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर. ओके, त्याला रिअल नंबर पण आपण म्हणतो. रिअल नंबर म्हणजे काय? आता 0, 1, 2, 3, -1, -2, -3 या सगळ्या काय आहेत? वास्तव संख्या आहेत. बरोबर. त्यानंतर जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे अशा मूळ संख्या ज्यामधील फरक 2 आहे. म्हणजे 3, 5 या 2 मूळ संख्या आहेत आणि त्यातील फरक किती आहे? 5 वजा 3, 2 आहे. आता असं एक्झाम्पल कोणतं येईल अजून? 5 आणि 7 या 2 मूळ संख्या आहेत, त्यातील डिफरन्स किती आहे? 2. याला म्हणतो जोडमूळ संख्या. आता इथे काय सांगितलंय? ज्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज त्या संख्येच्या दुप्पट असते त्या संख्येला काय म्हणतात? आता विभाजकांची बेरीज परिपूर्ण संख्या आहे. आता याचे अवयव काय आहेत? 1, 2, 3 आणि 6. आता यांची बेरीज किती येईल? 1 + 2 + 3 + 6 किती येईल? 12. म्हणजेच ज्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज त्या संख्येच्या दुप्पट आहे का? 6च्या दुप्पट 12 आहे. म्हणून या संख्येला परिपूर्ण संख्या असं म्हणतात. दुसरं एक्झाम्पल आहे 28. 1 न भाग जातोय, 2 न जातोय, 4 न जातोय, पुन्हा 7 ने जाईल. यांची ॲडिशन किती येईल? यांची ॲडिशन येईल 56, जी की 28ची दुप्पट आहे. अशा संख्यांना आपण परिपूर्ण संख्या असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 78. 32 ते 78 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती? याचा फॉर्म्युलाच लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला. तर शेवटची संख्या अधिक पहिली संख्या कोणती आहे? 32 भागिले 2 गुणुले किती नंबर्स आहेत? किती समसंख्या आहेत? 32 ते 78 पर्यंत. आता हे कसं काढू? 78 मध्ये 32 पासून 40 पर्यंत किती आहेत? 5 आहेत. बरोबर. त्यानंतर 41 ते 50 5 आहेत. 51 ते 60 पुन्हा किती आहेत? 5 आहेत. 60 ते 70 5 आहेत आणि 70 ते 78 अशा 4 संख्या आहेत. म्हणजे एकूण 24 संख्या आहेत. म्हणून यांना काय येणार? 24. आता 78 अधिक 32 भागिले 2 गुणुले 24. याचं उत्तर काय येईल? 55 गुणुले 24 उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 79. 180 झेंडूची व 270 मोगऱ्याची फुले आहेत. त्यांचे सारखीच फुले असणारे हार तयार करावयाचे आहेत, तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील? आता जास्तीत जास्त हा शब्द आलाय, त्यामुळे आपल्याला जास्त वर्क करावं लागणार नाही आहे. एकतर मोठ्यात मोठा किंवा जास्तीत जास्त हा शब्द आलेला असेल त्यावेळी आपण इथे मसावीची कन्सेप्ट यूज करतो. मसावी कन्सेप्ट यूज करतो. आता 180चे काय करायचे? अवयव पाडायचे. किती होणार आहेत? 92, 18,
2 गुणिले 45 90, 5 9 45. आता पुन्हा काय करूया आपण 270चे अवयव पाडूया. एकतर ऑप्शनवरून सरळ कळते की आपल्याला पर्याय क्रमांक डीच येणार आहे. कारण मसावी करताना आपण काय करतो, दोन्हीला या भाग जाणारा यामध्ये नंबर कोणता आहे ते चेक करतो. आणि 10 5 7 35 3 9 27. आता यांचं काय करतोय आपण मसावी घेताना काय करतोय, मसावी घेताना दोन्हीकडे 2 किती वेळा आहे, इथे किती आहे 2⁵ × 5 × 9 आणि इथे काय अवयव आहेत 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 9. आता कॉमन फॅक्टर घेतोय मसावी घेताना आपण. आता इथे 2 वेळा, इथे 2 एकदा आहे म्हणून एकदा घ्यायचा. 5 इथे एकदा, इथे एकदा घेतला. 9 इथे आहे 9 एकदा. 5 9 45 45 90 90 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. 21 वजा कंसामध्ये आहे 2 + 15 भागिले 3 गुणिले 4 वजा 15 कंस पूर्ण केलेला आहे डिवाइड 7 × 21 बरोबर किती यूज करणार आहे. इथे ब्रॅकेट आहे, पहिला हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा. तर आपलं कसं उत्तर येईल 21 वजा, आता हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचा आहे. ब्रॅकेटमध्ये काय करायचं, पहिला डिव्हिजन करून घ्यायचं. डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, मग ॲडिशन आणि मग सबस्ट्रॅक्शन हा सिक्वेन्स यूज करायचा. आता डिव्हिजनमध्ये कसं होणार 2 + 15 / 3 होणार × 4 - 15. आता हे 3 × 15 कारण डिव्हिजन पहिला घेतले. याचं कसं होणार पुढे 2 + 20 वजा 15. आता हे पुन्हा लिहून घेऊया आपण. आता इथे काय राहिलं, आता यांची ब्रॅकेट सॉल्व करायचं त्यामुळे यांची ॲडिशन करायची आणि 15 त्यामधून वजा करायचं. 20 आणि 2 22, 22 वजा 15 7 येईल. आता इथं काय दिलं आहे 21 वजा हे 7 भागिले करून घेतोय पहिला आपण इथं गुणिले 21. आता हे पहिला काय करायचं डिव्हिजन करायचं आणि नंतर मग काय करायचं मल्टिप्लिकेशन. आता 7ला 7 निघून जाईल, राहिलं काय 21 वजा 21 आपलं उत्तर येईल 0. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा काय आहे, एका गोदामात काही बाटल्या आहेत. जर 24 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 16 बाटल्या उरतात. 30 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 22 बाटल्या उरतात आणि 36 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 28 बाटल्या उरतात. तर गोदामात एकूण किती बाटल्या होत्या. अशा प्रकारचे थोड्या वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. जर एका संख्येला 24ने भागल्यावर बाकी 16 उरते, त्या संख्येला 30ने भागल्यावर बाकी 22 उरते, अशा प्रकारचे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. पण इथं काय दिलं आहे, किती 24 बाटल्यांचा बनवायचा आहे, त्यानंतर 30 बाटल्यांचा बनवायचा आहे आणि त्यानंतर 36 बाटल्यांचा बनवायचा आहे. याचा आपण काय घेत होतो लसावी घ्यायचा. मग लसावी घ्यायचा. आता पण इथे काय दिले 16 बाटल्या उरतात, 22 उरतात आणि 28 बाटल्या उरतात. आता डिफरन्स वेगवेगळा आहे. आता इथं समान डिफरन्स किती होतोय तो पाहायचा. तर इथं 24 बाटल्या एक खोका बनवला तर 16 होतात, म्हणजे 24 वजा 16 किती होणार 8. त्यानंतर 30 वजा 22, 30 वजा 22 पुन्हा डिफरन्स किती होतोय 8. 36 वजा 28, 36 वजा 28 डिफरन्स येतोय 8. म्हणजेच आपल्याला मग जो आपला लसावी येणार आहे त्यामधून ही संख्या आपल्याला मायनस करावी लागणार, म्हणजे ते आपलं उत्तर असेल. आता इथे लसावी किती येतोय बघायचं. 24चे अवयव पाडतोय आपण. 24चे अवयव काय 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24. त्यानंतर 30चे अवयव काय 2 गुणिले 5 गुणिले 3, 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30 आणि 36चे अवयव काय होणार आहे 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 त्रिक 36. आता इथे काय करूया आपण पॉवरमध्ये लिहून घेऊया. आता 2⁵ × 3. आता हे काय होणार 2 × 3 हे आहे असं राहणार कॉमन फॅक्टर. इथे किती 2 वेळा आहे, 3 2 वेळा आहे. आता इथं 2 किती वेळा 3 वेळा. आता यामध्ये काय करतो आपण लसावी घेताना कॉमन फॅक्टरची हायेस्ट पॉवर घेतो आपण, म्हणजे जास्तीत जास्त घातांक जो कॉमन फॅक्टर तिन्हीमध्ये आहे आणि ज्याचा घातांक जास्त आहे अशी नंबर घेतो. आता इथं 2⁵ आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, मग घ्यायचं काय
2^3 घ्यायचा आणि इथं 3 आहे 3^2 म्हणजे घ्यायचा काय 3^2 घ्यायचा आणि हा 5 घ्यायचा. तर मसावे घेताना आपण कॉमन फॅक्टर घेतोय, पण लसावे घेताना आपण कुठले अंक उरले असतील तर ते पण घेतो. आता हे किती होणार 8 गुणुले 9 गुणुले 5 8 9 72 72 गुणुले 5 360 आपला लसावे आला. लसावी किती आला 360. आता या 360 मधून आपल्याला जो कॉमन डिफरन्स मिळाला आपल्याला पत्रिकामध्ये तो आपल्याला मायनस करायचा आहे. तर त्यावेळी आपलं उत्तर काय येईल 352. जे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. एकूण गोदामात किती बाटल्या असतील 352. 3^5 इंटू 3^6 इंटू 3^-3 बरोबर 81^3 तर m बरोबर किती. आता आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे a⁻m इंटू a⁻n काय होतं आहे घातांकांचा जेव्हा मल्टिप्लिकेशनचं साईन असतं या दोघांमध्ये त्यावेळी घातांकाची ॲडिशन होते. आता तोच रूल इथे यूज करायचा आहे आणि यासाठी मेन कंडिशन काय असते तर बेस समान असावा लागतो. तर इथे काय येईल 3 आता या घातांकाची काय होईल बेरीज होईल आणि m बरोबर 3चा चौथा घात म्हणजेच काय 81 आहे. 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 3चा चौथा घात म्हणजे 81 आणि हा 3 आहे असा घेतला. आता इथे काय करतोय आपण 5 आणि 6 काय होणार 11 11 वजा 3 होणार 8 बरोबर. हां आता हे काय होईल a⁻m इंटू n हा पण फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे a⁻m इंटू n होणार. आता हे काय होणार 3^8m बरोबर 3^4 त्रिकम काय होणार 12. आता बेस समान आहे म्हणून आपण काय करूया 8m बरोबर 12 घेतलं. mची व्हॅल्यू इथं फाइंड करायची आहे 12 भागिले 8 4 2 8 4 त्रिकम 12 आपलं उत्तर असेल सी पर्याय क्रमांक सी 3/2 3/2 आपलं उत्तर असेल. 5/9 वजा x बरोबर 7/18 तर x बरोबर किती. प्रश्न क्रमांक 83 क्वेश्चन आपण लिहून घेतोय पहिला. आता इथे काय सांगितलंय एक्सची व्हॅल्यू काढा. एक्स या साईडला घेऊया हा मायनस आहे इकडे येताना प्लस होईल आणि 5/9 वजा काय करूया 7 इकडे घेऊया 7/18. आता इथे काय करूया आपण हा जो बेस आहे किंवा याचा बेस जो आहे 9 18 हा समान करून घेऊया. तर याला मल्टिप्लाय काय करावं लागणार 18ने 18 गुणुले 5/9 वजा 18 गुणुले 7/18 बरोबर x डिव्हाइड 18ने मल्टिप्लाय केले म्हणून डिव्हाइड पण करावं लागतंय. 9 2 18 10 वजा 18 18 गेले 7 भागिले 18. आता 3 वजा 18 3 संग 18 x काय आलं 1/6 एक्सची व्हॅल्यू काय आली 1/6. यामध्ये ऑप्शनमध्ये कुठेच नाही त्यामुळे यापैकी नाही असं उत्तर असेल. एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. वर्गात 10 विद्यार्थी जास्तीचे आले ज्यांचे सरासरी वय 25 वर्ष आहे तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती. आता 40 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय किती आहे 20 आहे. वर्गात 10 विद्यार्थी नवीन आले त्यांचे सरासरी वय 25 आहे. तर इथली व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची पहिला. आता यांचा 4 2 8 40 गुणिले 20 800 या 40 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज आली. तर या 10 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज किती होईल 250. तर आपल्याला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय आता हे किती होणार 800 आणि यांची काय केली ॲडिशन केली 800 अधिक 250 1050 भागिले काय करतोय आपण सर्व विद्यार्थी म्हणजे 40 आणि हे 10 50 विद्यार्थी आहेत. याची सरासरी किती 5 2 10 आणि 5 1 5 21 वर्ष काय असेल सरासरी असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 85 12 वस्तू 10 रुपयांना खरेदी करून त्यापैकी 10 वस्तू 12 रुपयांना विकल्या तर किती टक्के नफा होईल. नवीन क्वेश्चन आलेतच या एक्झामला नवीन क्वेश्चन आलेत पण
PYQs पण रिपीट झालेले आहेत. आता हा PYQ जो आहे हा आपण शॉर्टमध्ये घेतला आहे, लाँग व्हिडिओमध्ये घेतला आहे आणि हा व्हिडिओ घेताना एक वॉर्निंग पण दिलेली तुम्हाला. तर कसं आहे बघा, आपण इकडे लिहून घेतोय वस्तू आणि इकडे लिहितोय रुपये आणि इथं लिहितोय खरेदी किंमत, इथे लिहितोय विक्री किंमत. इथे आपण काय सांगितलेलं तुम्हाला की रुपये या साईडला घेतलं आणि वस्तू या साईडला घेतलं तर आपलं गणित खाली चुकत जात आहे. तर इथे वस्तू किती आहेत? 12 वस्तू आहेत. 10 रुपयांना खरेदी केल्या, 10 रुपयांना खरेदी केल्या. त्यापैकी 10 वस्तू 12 रुपयांना विकल्या म्हणजे विक्री किंमत. आता या दोघांचं काय घ्यायचं? तिरकस गुणाकार. 12 गुणुले 12 वजा 10 गुणुले 10 आणि इथला जो आहे तो सेम खाली रिपीट करायचा. 10 गुणुले 10 गुणुले 100. किती टक्के नफा मिळतोय बघूयात. आहे 144 वजा 100 भागिले 100 गुणुले 100. तर हे 100 निघून गेले. 44% आपल्याला काय मिळतोय? नफा मिळतोय. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 87. 1 मे रोजीचे तापमान 45.6 डिग्री सेल्सिअस होते. 2 ते 6 मे पर्यंतचे सरासरी तापमान 42.3 डिग्री सेल्सिअस होते व 7 मे रोजीचे तापमान 46 डिग्री सेल्सिअस होते. तर 1 मे ते 7 मे पर्यंतचे सरासरी तापमान किती? इथे काय सांगितलंय? 1 मे बरोबर. 1 मेचा आपल्याला दिलेला आहे किती आहे? 45.6 डिग्री. त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6 किती होणार आहेत हे? 2 ते 6 पर्यंत सरासरी दिलेला आहे. तर सरासरी हा शब्द महत्त्वाचा आहे. सरासरी किती दिले? 42.3 आणि 7व्या दिवशीचं आपल्याला काय दिलं आहे? 7 मेचं तापमान किती दिलेलं आहे? 46 डिग्री सेल्सिअस बरोबर. आता याचं सरासरी दिलं आहे त्यामुळे टोटलमध्ये काढून घेऊया. किती होणार आहे? 42.3. किती दिवस? 2 ते 7. 1, 2, 3, 4, 5. 5 दिवसाचं तापमान असणार आहे. मल्टिप्लाय करून घेऊया. 5 त्रिक 15. 211.5 यांचं मल्टिप्लिकेशन आलं. ओके. आणि आता ॲडिशन करूया. कसं होणार? 211.5 प्लस 1 मेचं 45.6 प्लस 7व्या दिवसाचं पण घेऊया बरोबर. 6 आणि 5 11, 6 आणि 6 12 आणि 13, 4 8 9 10, 303.1 आलेला आहे. तर यांना काय पाहिजे? आता या 7 दिवसाचं सरासरी पाहिजे. तर 7 दिवसाची सरासरी काय होणार आहे? 7 चोक 28, 29 30, 7 त्रिक 21, 22 23, 7 त्रिक 21. 43.3 डिग्री सेल्सिअस. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. 43.3 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. जर कोणत्या विशिष्ट प्रश्नात अडचण असेल तर तो प्रश्नही कमेंट करू शकता. त्यावर आपण नक्कीच चर्चा करू. भेटूया याच पेपरचा भाग 2 घेऊन पुढच्या भागात. थँक्यू.